करून आपण ते सजवतो। हे सगळे विधी झाल्यानंतर परत निरांजन लावायचं आणि निरांजनाच्या प्रकाशामध्ये ज्याची आपण मनोभावे पूजा केली, मनोभावे खाली अंडरलाईन सकाळीच आपण पाहिलं योगेश बुवांच्या प्रवचनामध्ये की सगुणाची अत्यंत प्रेमाने पूजा अर्चा सगळी केली पाहिजे म्हणून मनोभावे, नाहीतर आपली पण पूजा असते पण आटोपली, उरकली, संपवली। एक दिवसभराचा जो एक कार्यक्रम असतो त्यामध्ये ह्या पद्धतीची पूजा आपणही करतो, पण इथं आहे की मनोभावे पूजा करून निरांजनाच्या प्रकाशामध्ये ज्याची आपण पूजा केलेली आहे ती त्या देवतेला त्या निरांजनाच्या प्रकाशामध्ये मनापासून न्याहाळायचं, अंतःकरणामध्ये साठवायचं की जेणेकरून दिवसभर आपल्याला परत त्याच रूपाचं ध्यान जे आहे ते घडायला हवं। ह्या पद्धतीने आरती म्हणता हृदयात त्याला साठवण्याची प्रक्रिया जी आहे ती ज्याला जमती त्याच्यासाठी ती आरती बरंच काही देऊन जाते।